मराठा आरक्षण हे महाराष्ट्राच्या राजकारणातला एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि या वादाच्या केंद्रस्थानी तर सतत एक जो कागद आहे तो पुढे केला जात आहे, तर तो आहे हैदराबाद गॅजेट. तर याची जर अंमलबजावणी जर झाली तर महाराष्ट्राच्या जो मराठा आरक्षणावरचा जो प्रश्न आहे तो सुटू शकेल का, आणि हे हैदराबाद गॅजेट म्हणजे नेमकं काय आहे त्याबद्दल आपण आता सविस्तर बोलूया. निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीने अलीकडेच आंदोलनस्थळी जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. चर्चेत एकच मुद्दा ठामपणे मांडला गेला: मराठवाड्यातील मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं आणि त्यासाठी हैदराबाद गॅजेटलाच अधिकृत पुरावा मान्यता मिळावी. आता गॅजेट म्हणजे काय? तर हैदराबाद गॅजेट हा निजाम काळातील दस्तऐवज आहे. यात गावगावची लोकसंख्या, शेती, नद्या, डोंगर, उद्योगधंदे आणि जाती जमातीची सविस्तर नोंद आहे. 1918 मध्ये निजाम सरकारनं हिंदू मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षण जाहीर केलं. ही नोंद आजच्या आरक्षणाच्या संघर्षात महत्त्वाचा आधार मानली जाते. गॅजेटच्या नोंदीमधून स्पष्ट होतं की त्या काळात मराठा हा शब्द जवळजवळ आढळत नाही. अधिकृत कागदपत्रात सर्वत्र कुणबी अशी नोंद आहे. म्हणजेच आज जे समाज स्वतःला मराठा म्हणतो त्याचं शासकीय ओळखपत्र त्या काळी कुणबीच होतं. आता इतिहासकारांचा दावा आहे की 1850 ते 1881 दरम्यान ब्रिटिश अधिकाऱ्यांनी केलेल्या जनगणनेवर आधारित हे गॅजेट तयार झालं आहे. यात सुमारे 16 लाख कुणबी, 4 लाख मराठा आणि काही ठिकाणी कुणबी मराठा असा उल्लेख आहे. यामुळे कुणबी आणि मराठा हे वेगळे नसून शेतीशी जोडलेले एकाच सामाजिक गटाचं रूप असल्याचं स्पष्ट होतं. आज प्रश्न पुराव्याचा नाही तर सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे. जर हैदराबाद गॅजेटला मान्यता मिळाली तर मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देण्याची गरजच उरणार नाही, कारण कुणबी आधीपासून ओबीसी आरक्षणाचा लाभ घेत आहेत. पण अद्यापही राजकारण आणि विलंबामुळे हा मुद्दा प्रलंबित आहे. हैदराबाद गॅजेट हे फक्त कागद नाही तर मराठा समाजाचं ऐतिहासिक ओळखपत्र आहे. सरकार आता ठोस निर्णय घेणार का, की हा मुद्दा पुन्हा एका निवडणुकीपुरता वापरला जाणार, हा प्रश्न प्रत्येक मराठा बांधवाच्या मनात आहे. आता याबद्दल तुमचं मत काय ते कमेंटमध्ये लिहा आणि या चॅनलवरती नवीन आला असाल आणि व्हिडिओ हा आवडला असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.